ह्या नेम प्लेट कितीला आहे? नेम प्लेट कितीला आहे त्या? 100-120. ओके, ह्या वरच्या त्या 100 रुपयाला का? अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्व स्वामी भक्तांना प्रकट दिनानिमित्त म्हणजे आता येणाऱ्या ज्या काही सेवा आहेत त्या कशा करायच्या, मी एक सेवा करणार आहे. ती कोणती करणार आहे? अगदी साधी सोपी सुटसुटीत असणार आहे. तर आज 11 मार्चपासून ते 31 मार्चपर्यंत प्रकट दिनानिमित्त म्हणजे 21 दिवसाची जवळजवळ त्या ठिकाणी सेवा काहीजण करत असतात. तर मी देखील करणार आहे. ती कोणती करणार आहे तर यासाठीच आज मी लाईव्ह येणार आहे. तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. एक चमत्कार घडला, तो कोणता घडला म्हणजे मनापासून एखादी इच्छा व्यक्त जर केली ना आपण, तर स्वामी महाराज ते पूर्ण करतातच याचा विश्वास मला आहे. आणि तोच विश्वास मी तुमच्यामध्ये देखील स्वामी महाराजांबद्दल त्या ठिकाणी रुजवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. या ठिकाणी आम्ही स्वामी मठात गेलो होतो स्वामींचं दर्शन घेण्यासाठी. माझा बर्थडे होता, तर स्वामींचं दर्शन घेणं यासाठी म्हणजे रोज तर आहेच आपली स्वामी सेवा, पण हा दिवस माझ्यासाठी खूप स्पेशल होता. त्यासाठी मी स्वामींचं दर्शन घेण्यासाठी पूर्ण कुटुंब या ठिकाणी आम्ही गेलो होतो. या ठिकाणी माझा हा छोटा मी तुम्हाला दाखवते, पाया वगैरे पडतोय. तर या ठिकाणी हा जो मठ आहे तो शिवाईनगर, ठाण्यातला शिवाईनगर म्हणजे त्याच्या आसपासचे नगर जर बोलाल तर वर्तक नगर, त्यानंतर शिवाईनगर येतं आणि त्यानंतर देवदयानगर येतं. या ठिकाणी थोडासा फोटो तुम्हाला त्या ठिकाणी दिसला असेल पुरणपोळीचा. तर पुरणपोळीचा संपूर्ण स्वयंपाक होळीनिमित्त असेल, गुढीपाडवा स्पेशल असेल, तर त्याचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तर तो तुम्ही त्या ठिकाणी जाऊन पाहू शकता. तर या ठिकाणी मी स्वामींचं दर्शन घेतलं. माझी सकाळ आणि माझा संध्याकाळ जर म्हणाल ना तर माझ्या स्वामींच्या नामानेच माझ्या सकाळची सुरुवात होत असते आणि शेवट देखील स्वामींच्या नामानेच होत असते. मला जेवढं शक्य आहे तेवढं मी पुरेपूर त्या ठिकाणी स्वामींची सेवा करण्याचा प्रयत्न करत असते. या ठिकाणी हा पादुका वगैरे बघू शकता तुम्ही. त्यांनी अलीकडेच काम करून घेतलेलं आहे मंदिराचं. खूप छान असं काम त्यांनी केलेलं आहे. अतिशय प्रसन्न त्या ठिकाणी वाटतं, मन शांत वाटतं. आपण मंदिरातच ॲक्च्युली जातो, ते कशासाठी जातो तर नक्कीच आपण आपल्या मनाला शांतता मिळावी, त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या देवाचं दर्शन घडावं यासाठी आपण जात असतो. तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी शिवाईनगरमधले आपले जे स्वामींचं मठ आहे त्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता. अतिशय छान आहे, शांतता आहे आणि मन प्रसन्न होईल असं हे ठिकाण आहे. तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी आपल्या स्वामींच्या मठामध्ये जाऊन स्वामींचं दर्शन घेऊ शकता. मी तुम्हाला पूर्ण मठ या ठिकाणी दाखवणार आहे. या ठिकाणी बघू शकता तुम्ही, हे त्यांनी काम वगैरे डिझाईन वगैरे करून घेतले. पहिलं असं काही नव्हतं. पहिलं झाड वगैरे पूर्ण दिसायचं. ॲक्च्युली तुम्ही खरंच या ठिकाणी जाऊन बघा, झाड वगैरे होतं त्या ठिकाणी. म्हणजे झाडासमोरच ती मूर्ती वगैरे बसलेली होती, असं ते होतं सगळं. जर का कोणी भाविक भक्त जुने या व्हिडिओवरती असतील तर त्यांना माहिती आहे या ठिकाणी अगोदरचं जे काम होतं ते कसं होतं ते. तर अशा पद्धतीने हे काम वगैरे त्यांनी करून घेतले. या ठिकाणी बघू शकता इकडे गादी वगैरे असं दाखवले, लाईटमध्ये नाव वगैरे लिहिले, त्याच्यामुळे आणखीनच छान दिसते ते. श्री स्वामी समर्थ अशा पद्धतीने ते नाव वगैरे लाईटीमध्ये लिहिलेलं आहे. मनाला खूप शांती भेटून जाते खरं तर. आता जे स्वामींचे भक्त आहे, जे स्वामींची सेवा करतात त्यांनाच माहिती आहे की मनाला किती शांती भेटते सगळं करून. तर या ठिकाणी होम देखील पेटवला जातो या ठिकाणी. आणि एरिया म्हणाल ना तर खूप मोठा आहे या ठिकाणी. म्हणजे माणसांची गर्दी वगैरे तर या ठिकाणी होतेच. कोणता कार्यक्रम वगैरे असेल तर खूप मोठ्या प्रमाणावरती माणसं येतात या ठिकाणी. आणि आतला जो हॉल आहे, आतला जो एरिया आहे तो खूप मोठा आहे, त्याच्यामुळे खूप छान या ठिकाणी होम देखील होतो. या ठिकाणी पुस्तकं आहेत काही, ज्यांना सारामृत हवे असेल, गुरुचरित्र पारायण वगैरे, आणखी खूप साऱ्या प्रकारची या ठिकाणी पुस्तकं या ठिकाणी भेटतात. माळा वगैरे आहेत या ठिकाणी जप वगैरे करण्यासाठी. अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला मी दाखवणार आहे, ज्या तुम्हाला उपयोगी पडतील. तर अशा पद्धतीने या ठिकाणी खूप सारे पुस्तकं तुम्हाला या ठिकाणी मिळून जातील स्वामींची सेवा करण्यासाठी. तर नक्कीच या ठिकाणी
भेट द्या. तर आता अजून काय गोष्टी आहेत ते आपण बघूया. चला तुम्ही बघू शकता हे पूजेचं वगैरे साहित्य जे आपल्याला लागतं ना ते आहे. हा नेमप्लेट कितीला आहे? नेमप्लेट कितीला आहे त्या? 100, ओके. ह्या वरच्या आहेत त्या 100 रुपयाला का? आणि ह्याच्या खालच्या आहेत त्या 100, 60, 50. समोरच्या मूर्ती ते कितीला आहेत? व्हाईट कलरची वगैरे तर लावली. हां 650. खाली आहे ती पण 750. छोट्या आहेत त्या 750. 550. अच्छा. ह्या साईडच्या 350. 150. 450. हे शंख कितीला आहे? शंख आहे छोटे आहेत ते 100ला. मस्त शंख स्टँडचा कट घेतला तर 250. 700, 800. हे मुकुट कितीला आहे महाराजांचे? कोणतेही घ्या 50 रुपये. तर अशा पद्धतीने आपल्याला स्वामी सेवा करण्यासाठी ज्यांना कोणाला वस्तू वगैरे पाहिजे आहेत, जसं की शंख आहे, जपमाळ आहे, स्वामींची मूर्ती आहे, तर सगळं या ठिकाणी अवेलेबल आहे तुमच्यासाठी. तर नक्कीच या ठिकाणी तुम्ही भेट द्या आणि स्वामी सेवा करण्याची ज्यांची इच्छा आहे त्यांनी या ठिकाणी येऊ शकता, जपमाळ करू शकता. मनाला शांती ज्यांना ज्यांना हवी आहे ना त्यांनी खरंच या ठिकाणी या. खूप छान वाटतं या ठिकाणी. मी ठिकाणी गेले होते तर ॲक्च्युली मला त्या ठिकाणी जरा वेळ बसायचं देखील होतं, पण माझी मुलं त्या ठिकाणी बाहेर गेली होती दर्शन घेतल्यानंतर, त्यामुळे मी पटकन त्या ठिकाणाहून निघाले. आता अजून तुम्हाला डिटेलमध्ये हा व्हिडिओ दाखवला असं बघू शकता. या पद्धतीने असा हा रोड आहे आतमध्ये जायला. मेन रोडलाच आहे, फक्त जरासं तुम्हाला आतमध्ये जायचं एवढंच, खूप जवळ आहे. आता मॅप वगैरे पण आहेत तर नक्कीच शिवाजीनगर लगेच भेटू शकतं. या ठिकाणी हे येऊरचं दाखवलं तुम्हाला. आम्ही आतमध्ये तर गेले नव्हतो, पण मी तुम्हाला बाहेरूनच हे दाखवते. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान या ठिकाणी आहे येऊरचं.